तुमच्या शेळीच्या सडामधून जर खराब दूध येतंय, पाणी येतंय, पातळ दूध येतंय, दुधाचा वास येतोय, दुधामधून रक्त येतंय, पू येतोय, तर समजून घ्यायचं शेळीला दगडी झालेली म्हणजेच मस्टॅटिस झालेला आहे. तर या मस्टॅटिसवर एक सोपा आणि साधा अतिशय स्वस्तात इलाज मी घेऊन आलेलो आहे. ही आहे पेंडेस्टिन एस नावाची ट्यूब मित्रांनो. पेंडेस्टिन एस नावाची ट्यूब आहे. हिचा वापर आपल्याला त्याच्यामध्ये करायचा आहे. कशा प्रकारे वापरायची थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. तर या ट्यूबसोबत प्लास्टिकची सुई येते आपल्याला. ती प्लास्टिक सुई येते आपल्याला. ती सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतर हे झाकण खोलल्यानंतर या झाकण्याच्या सहाय्याने इथं छिद्र पाडायचं आहे मित्रांनो. आज छिद्र पाडल्यानंतर आपल्याला ही सुई जी आहे त्याच्यावरती लावून द्यायची. आता लावल्यानंतर कशा प्रकारे सडा सोडायचं हे तुम्ही पहा. पातळ दूध येतो, खराब दूध येतो. मग आपल्याला काय करायचं आहे, ही ट्यूब जी आहे ती या सडामध्ये आपल्याला सोडायची आहे. पहिले सड आहे पूर्णपणे साफ करून घ्यायचं. त्यामध्ये काही घाण दूध वगैरे असले सगळं साफ करून घ्यायचं आहे. पूर्ण साफ केल्यानंतर सडाला ते लावायचं आहे सिरीज. सडामध्ये मित्रांनो ही निडल जी आहे ती जात नाही आहे. तर डायरेक्ट आपल्याला बळजबरी करून मध्ये खोसायची नाही आहे. तर छिद्राला ती सिरिंज लावायची आहे आणि तिथून आपल्याला ही जी मलम आहे ती या सडामध्ये पुश करायची आहे. आता ट्यूब सडामध्ये सोडल्यानंतर चांगल्या पद्धतीने ते सड जे आपल्याला हलवून घ्यायचं आहे. ती ट्यूब पूर्ण सडामध्ये पसरली पाहिजे. आणि मित्रांनो 12 तास, कमीत कमी 12 तास तुम्ही ती ट्यूब ही सडामध्ये राहून द्यायची. आणि नंतर 12 तासानंतर तुम्ही ते सड पूर्णपणे पिळून घेऊ शकता. पुन्हा 1 दिवसाचा गॅप ठेवून अशाच प्रकारची ट्यूब तुम्ही वापरू शकता. आणि पुन्हा 12 तासानंतर ती ट्यूब काढून टाकायची. नंतर पुन्हा 1 दिवसाचा गॅप सोडून एक ट्यूब पुन्हा सोडायची. म्हणजे असं 3 वेळेस तुम्हाला 3 ट्यूब सोडायची आहे मित्रांनो. तरी रिझल्ट येत नसेल तर तुम्हाला अँटीबायोटिक सहारा घ्यावा लागेल. अँटीबायोटिक त्यासोबतच पेंडेस्टिन एस तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीने तुमची जी मस्टॅटिस आहे तिच्यामध्ये तुम्हाला या ट्यूबने मदत होईल. अशा पद्धतीने तुम्हाला त्या मस्टॅटिसमध्ये या ट्यूबचा फायदा मिळून जाईल. फक्त आणि फक्त 34 ते 35 रुपयामध्ये ही ट्यूब तुम्हाला मिळून जाईल. चला मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. तर भेटूयाच प्रकारच्या नवीन आणि एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.